महोदय, लक्षवेधी क्रमांक 3। मंत्री महोदय, लक्षवेधी क्रमांक 3 वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, पॉइंटेड प्रश्न घ्या। हो, एकदम पॉइंटेड प्रश्न घेतो। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी एक खूप सकारात्मक निर्णय घेतला होता आणि मुंबई शहरामध्ये C1 कॅटेगरीची बिल्डिंग जे निष्कासित करण्यात आली होती, पण त्यांचा पुनर्वसन रखडलेलं होतं। त्यासाठी तरतूद आली की जर एखादी इमारत निष्कासित केलेली आहे आणि 6 महिन्यापर्यंत रखडलेल्या प्रस्तावाला मकान मालक किंवा विकासक हे जर चालना देत नाही तर 6 महिन्यानंतर भाडेकरूंना नवीन विकासक शोधण्याचा मार्ग पर्यायी ते वापरू शकतात आणि त्याचबरोबर त्यांनाही जर 6 महिन्यात भेटलं नाही तर म्हाडा अंतर्गत त्यांचा पुनर्विकास होणार। हे खूप जबरदस्त निर्णय होता अध्यक्ष महोदय। पण मुंबईमध्ये उपनगरमध्ये राहणारे मुंबईकर यांची अवस्था खूप वाईट आहे, कारण तिकडे तर एक मोडस ऑपरेंडी जे महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांबरोबर सेटिंग करून एखादी जुनी बिल्डिंगला C1 कॅटेगरी घोषित करायची, निष्कासित करायचं आणि मग मकान मालक 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, फक्त माझा मुलुंड मतदारसंघात अशी 32 बिल्डिंग आहेत ज्यांना 3 वर्षापासून आधी वेळ मर्यादापर्यंत निष्कासित करण्यात आलेले अध्यक्ष महोदय। त्यांना कोणी भाडा देत नाही, त्यांच्यासाठी कोणताही कायदा नाहीये। जे उत्तर छापून आलेलं आहे की इन्सेंटिव्ह देण्यात आलेला आहे तो मान्य आहे, पण मकान मालक आणि विकासक यांना स्कीमच करायची नाहीये। 125-150 फुटाचे घर मात्र 10-12 लाख रुपयामध्ये 3-3, 4-4 वर्ष विना भाडे मुंबईकर बेघर होतात। मग नाईलाजाने, लाचारीने 50-60 लाख रुपयाचा घर 10-12 लाख रुपयामध्ये विकून बाहेर पडतात। तर त्यांना संरक्षण देण्यासाठी या शासनाकडे माझी मागणी आहे आणि मंत्री महोदयांना स्पेसिफिक उत्तर आहे। ज्या प्रश्न आहे, ज्या प्रकारे शहरात आपण संरक्षण दिलेलं आहे त्याच प्रकारे आपल्याला उपनगरमध्ये पण हे कायदा आपण देणार का की जर एखादी बिल्डिंग निष्कासित करण्यात आली आणि त्याला 1 वर्ष झाला आणि IOD-CC घेण्यासाठी काहीच वाटचाल नाहीये तर ते 51% भाडेकरूंची जर बहुमती असेल तर त्यांना त्यांचा विकासक निवडून त्यांचा पुनर्विकास देण्यात येणार का? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीमध्ये 2 प्रश्न आहेत। त्या 2 प्रश्नाचं उत्तर मी स्पष्ट पद्धतीने देतो की आपण 120 स्क्वेअर मीटर पर्यंतचा जो बेनिफिट सगळ्या लोकांना देतो त्याच्यावर बेनिफिट द्यावा ही जी काही भूमिका मांडलेली आहे ती होणारच नाही, कारण शेवटी त्याच्यामध्ये 80 स्क्वेअर मीटरवरनं आपण 120 स्क्वेअर मीटरवर येऊन लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि दुसरा मुद्दा जो मेहरीबाईंनी मांडला तो अतिशय योग्य आहे की बाबा अनेक लोकांनी टेंडर काढलेले आहेत, अनेक लोकांनी इमारती ताब्यामध्ये घेऊन त्याची रिडेव्हलपमेंट सुरू केलेली आहे। काही लोकांनी रिडेव्हलपमेंट सुरू केली, काही लोकांनी केलेलीच नाही। तर ज्यांनी केलेली नाही त्यांना कंपल्शन करून त्यांचे पैसे देण्याच्या संदर्भामध्ये जर कायदा करता आला तर त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या लोकांना रिलीफ मिळणार आहे आणि तो कायदा करण्याच्या दृष्टीनं भविष्यामध्ये सरकार सकारात्मक राहील। योगेश सागरजी। अध्यक्ष महोदय, या इथे वारंवार 2018 पासून आज 2025 मध्ये आपण अध्यक्ष महोदय मी 7 वर्ष या प्रश्नाचा मागे आहे। मुंबई शहरामध्ये जसं तुम्ही म्हाडाला अधिकार दिलाय, सेस बिल्डिंगला जर त्या मालकांनी डेव्हलप नाही केली तर तिकडचे भाडेकरूंच्या वतीने म्हाडा ते एक्वायर करते आणि म्हाडा अध्यक्ष महोदय जे लँडलॉर्ड आहे त्याचाही स्टेक रिझर्व करते आणि बिल्डिंग बांधते। अध्यक्ष महोदय, उपनगराची दशा काय आहे? आमचा वालीच कोण नाही अध्यक्ष महोदय। मुंबईच्या उपनगरचा कोणीच वाली नाही अध्यक्ष महोदय। या परिस्थितीमध्ये जसं सन्मान्य सदस्य मिहिर कोटेच्या म्हणाले, माननीय मंत्री महोदय, माझ्या विभागात सुद्धा जवळजवळ 13 बिल्डिंग आज 5, 7, 10 वर्षापासून तोडून पडल्या आहेत। लँडलॉर्ड बांधत नाही। आपण प्रोव्हिजन केलं की 1 वर्षाचा आत नाही बांधायची सुरुवात केली, 5 वर्षाचा आत बांधून नाही झाला तर त्यांना स्वतंत्र देण्यात येणार। पण DCPR मध्ये आता कुठलाही अध्यक्ष मध्ये उल्लेख नाही। कुठल्या पद्धतीने बांधणार, कोण बांधणार, त्याचा रिझॉर्ट कोण करणार? ते लँडलॉर्ड टेनेंट बिचारे 100-150 फूटच्या घरामध्ये राहतात, त्यांना अध्यक्ष मध्ये ऐपत असते तर फ्लॅट मध्ये गेले असते।
ते कुठून स्क्रुटिनीचे पैसे भरणार, कुठून प्रीमियमचे पैसे भरणार, कुठून कन्सेशनचे पैसे भरणार, कुठून डेव्हलपमेंट चार्जेस भरणार, काही अध्यक्ष महोदय नाही आहे. माझी अध्यक्ष महोदय या संदर्भामध्ये ठोस आज निर्णय झाला पाहिजे. अध्यक्ष महाराज, हा केवळ इन्फॉर्मेशन नाही, मी परत सांगतो, हे माहिती देण्याचा सभागृह नाही आहे, न्याय देण्यासाठीचा सभागृह आहे. अध्यक्ष महोदय, आज फैसला झाला पाहिजे या संदर्भामध्ये. सरकार पुढच्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये अशा ज्या इमारती उपनगरामध्ये असतील ज्यांना लँडलॉर्ड बांधत नाही आणि भाडोत्यारांची ऐपत नाही, त्यासाठी म्हाडाला स्वतंत्र प्राधिकरण जे मुंबई शहरात आहे त्यांना ते अधिकार प्रदान करतील. मकान मालकाचा इथे स्टेक रिझर्व ठेवतील आणि भाडोत्रींनाही न्याय मिळेल अशा पद्धतीचा कायदा बदल करून डिसेंबरच्या अधिवेशनात सरकार आणणार, असा ठोस उत्तर मंत्री महोदय देणार का, असा माझा प्रश्न आहे. सन्माननीय मंत्री महोदय, महोदय. मी सुरुवातीलाच सांगितले की हा अतिशय जटिल प्रश्न आहे. जे विकासक अशा पद्धतीची बिल्डिंग बांधायला घेतात ते त्याच्यानंतर त्यांचं भाडं पण देत नाहीत. हा एक गहन विषय बनलेला आहे आणि त्याच्या संदर्भात योगेश सागर साहेबांनी जी भूमिका मांडली त्या संदर्भात कायदा करण्याची भूमिका पुढच्या अधिवेशनापर्यंत घेण्यात येईल. चला, लक्षवेधी क्रमांक 6. नाही, झालं ना, सविस्तर उत्तर दिलं ना. लक्षवेधी क्रमांक 6 छापल्याप्रमाणे